दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये गुप्तचर यंत्रणा काय करते? राज्याचे जे गृह खातं आहे ते पूर्णपणे झोपलंय का, अशा पद्धतीचा सवाल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली. परतवाड्याचं प्रकरण असो किंवा नाशिकचं प्रकरणाचं तुम्हाला दिसलंच काय आहे ते. त्याची बायको गायब होऊन जाते, पोलिसांना दिसत नाहीये. त्याचा मुलगा खराबचा गायब होऊन जातो, पोलिसांना दिसत नाहीये. परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही. खुफिया करते काय? होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे. या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे, असं माझं मत. मोहम्मद तन्वीर, मोहम्मद अय्यास जिहादी तरुणांनी ज्या पद्धतीनं अचलपूर परतवाडामध्ये हिंदू मुलींना फसवून त्यांचे व्हिडिओ काढले, अशा व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो. युवासेना पार्टीच्या वतीने ती निषेध करतो. याला जन्मठेप सजा झाली पाहिजे. पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगली धुलाई केली पाहिजे.